पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट मजबूत करण्यासाठी काल अजित पवार यांनी सोलापूर दौरा केला होता। या दौऱ्यामध्ये अनेकांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला, तसेच पक्ष संघटना वाढीसाठी युवकांना संधी देत काही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळा तालुक्यामध्ये समाजसेविका वृषाली पांडुरंग इंगळे पाटील यांची सोलापूर युवती जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात नियुक्ती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील तसेच उमेश पाटील यांच्यासह आजी माजी आमदार यांच्या समवेत वृषाली पांडुरंग इंगळे पाटील यांना निवडीचे पत्र अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले। या निवडीबद्दल वृषाली इंगळे पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। वृषाली पांडुरंग इंगळे यांनी मंगळा शहरामध्ये चांगले सामाजिक कार्य केले आहे। महिलांच्या समस्या सोडवण्याबरोबरच युवतींची त्यांनी एक फळी निर्माण केली आहे। त्याचबरोबर समाजकारण आणि राजकारणात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित सोलापूर युवती जिल्हा अध्यक्षपदी वृषाली इंगळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्याने अजित पवार गटामध्ये महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे।